नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? इंग्लिश ग्रामरच्या पुढच्या पार्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मागच्या पार्टमध्ये आपण आर्टिकल्स बघितली होती, बरोबर? ए, एन आणि द. आता या पार्टमध्ये आपण बघणार आहोत की नाउन्स म्हणजे काय. नाउन्स म्हणजे मराठीत त्याला म्हणतात नाम. ठीक आहे. सो नाउन्सचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सो व्हॉट इज अ नाउन? नाउन म्हणजे काय? तुम्हाला काय वाटतं नाउन म्हणजे काय? सो नाउन इज अ नेमिंग वर्ड. इट नेम्स अ पर्सन, प्लेस, एनिमल और थिंग. Everything we can see, feel or touch has a name. That name is a noun. Okay. So noun म्हणजे काय? नाम म्हणजे काय? व्यक्ती, ठिकाण, प्राणी, वस्तू, संकल्पना यांचे नाव. ओके. सो त्यानंतर बघा, पर्सन राहुल, प्लेस पुणे, ॲनिमल टायगर, थिंग बुक, आयडिया ऑनेस्टी, हे सगळे काय झाले? नाव झाले, बरोबर? आता या नावाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सो वन बाय वन आपण हे प्रकार बघणार आहोत. ओके. सो बघा, स्लाइडवरती तुम्हाला काय काय दिसतंय? इंडिया, महाराष्ट्र, सचिन तेंडुलकर, ताजमहाल, गंगा. आता ही कुठल्या प्रकारची नावं झाली? याला म्हणतात प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय? प्रॉपर नाउन इज द स्पेशल नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन, प्लेस और थिंग. म्हणजे विशिष्ट व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तूंच्या नावाला, खास नावाला प्रॉपर नाउन म्हणतात. सो प्रॉपर नाउन म्हणजे काय? विशेष नाम. सो इंडिया हे विशेष नाम आहे, महाराष्ट्र विशेष नाम आहे. मी सगळ्या राज्यांबद्दल, सगळ्या देशांबद्दल किंवा सगळ्या प्लेयर्स बद्दल, सगळ्या स्मारकांबद्दल बोलत नाही. मी एखाद्या स्पेसिफिक स्मारक, स्पेसिफिक कंट्री, स्पेसिफिक स्टेट, कुठल्या तरी एका स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलतेय. त्याला म्हणतात प्रॉपर नाउन. त्याला काय म्हणतात? प्रॉपर नाउन. राईट? सो नेक्स्ट पुढचा पार्ट काय आहे बघा. गर्ल, सिटी, ॲनिमल, बुक आणि स्कूल. आता हे काय झालं? हे कॉमन नाउन आहे. कॉमन म्हणजे काय? गर्ल, कुठलीही मुलगी असू शकते, कुठलीही सिटी असू शकते, कोणताही प्राणी असू शकतो, कुठलंही पुस्तक असू शकतं, कुठलीही शाळा असू शकते. सो म्हणजे मी एका स्पेसिफिक गोष्टीबद्दल बोलत नाहीये, मी इन जनरल बोलते. इन जनरल स्कूल बद्दल, इन जनरल पुस्तकांबद्दल, इन जनरल प्राण्यांबद्दल. सो व्हॉट इज अ कॉमन नाउन? कॉमन नाउन इज अ जनरल नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, ॲनिमल और थिंग. म्हणजे व्यक्ती, ठिकाण, प्राणी किंवा वस्तूंच्या सामान्य नावाला कॉमन नाउन म्हणतात. म्हणजे की मी स्पेसिफिक कुठल्याही गोष्टीबद्दल बोलत नाहीये, मी एक इन जनरल सगळ्यांबद्दल बोलतीये. त्या नामांना काय म्हणतात? कॉमन नाउन. कळलं कॉमन नाउन आणि प्रॉपर नाउन मधला डिफरन्स? आता पुढे काही प्रकार अजून आपण बघूयात. सो आता पुढचा प्रकार बघा काय आहे. दिस इज अ कलेक्टिव्ह नाउन. म्हणजे काय? अ टीम ऑफ प्लेयर्स. सो व्हॉट इज अ टीम? खेळाडूंचा संघ. अ क्लास. ओके, क्लास काय झालं? कॉमन नाउन. बट क्लास ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थ्यांचा वर्ग. सो क्लास इज अ कलेक्टिव्ह नाउन. अ फ्लोक ऑफ बर्ड्स म्हणजे पक्ष्यांचा थवा. अ बंच ऑफ ग्रेप्स द्राक्षांचा घड. अ हर्ड ऑफ काउस गायींचा कळप. सो कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय? समूहवाचक नाम. म्हणजे मी एखाद्या समूहाबद्दल बोलतीये. ठीक आहे, त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. So collective noun is a word that names a group of people, animal or thing. आता हे समूह कशा कशामध्ये असतात? माणसांमध्ये, प्राण्यांमध्ये, गोष्टींमध्ये. ठीक आहे. सो त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. एखाद्या गोष्टींचा संच आपण म्हणतोय, बंच म्हणतो आहे किंवा क्लास म्हणतो आहे. सो त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. सो व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूंच्या समूहाला दिलेल्या नावाला कलेक्टिव्ह नाउन असे म्हणतात. सो ते कलेक्शन कुठल्याही गोष्टीचं असू शकतं, पण आपण बंच या अर्थाने काही सांगत असू तर त्याला म्हणतात कलेक्टिव्ह नाउन. नेक्स्ट इज गोल्ड, सिल्वर,
वूड, वॉटर, मिल्क आणि आयर्न. आता हे काय आहेत? हे पदार्थ आहेत, या गोष्टी आहेत. पण ह्या आपण काय करू शकतो? आपण काउंट करू शकत नाही किंवा या अशा मोजू शकत नाही, पण तरी सुद्धा त्याला काय म्हणतात? ती नावं आहेत. कुठल्या प्रकारची नावं आहेत? दिस इज अ मटेरियल नाउन. मटेरियल म्हणजे पदार्थवाचक नाम. सो मटेरियल नाउन इज द नेम ऑफ अ मटेरियल ऑर अ सबस्टन्स. सो ज्या पदार्थांपासून वस्तू तयार होतात त्या पदार्थांच्या नावाला म्हणतात मटेरियल नाउन. मग ते कुठलंही मटेरियल असू शकतं. काउंटेबल मटेरियल त्याच्यामध्ये येणार नाही. एखादा पदार्थ म्हणा किंवा एखादी गोष्ट म्हणा जी आपल्याला डोळ्यांनी दिसतीये किंवा दिसत नाहीये, त्याला आपण म्हणणार आहे मटेरियल नाउन. ठीक आहे. सो नेक्स्ट इज ऑनेस्टी, काइंडनेस, लव, हॅपीनेस, ब्रेव्हरी, ब्युटी. सो व्हॉट इज दॅट? या प्रकारच्या नाउन्सला म्हणतात ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. आता या गोष्टी कशा आहेत? दिसणाऱ्या गोष्टी नाहीयेत, या गोष्टी फील होणाऱ्या. सो फील होणाऱ्या गोष्टी म्हणजे काय? ज्या डोळ्यांनी दिसत नाहीत पण फील होतात. सो हे ऍडजेक्टिव्ह म्हणून पण आपण यूज करू शकतो किंवा काही काही केसेसमध्ये आपण ते नाउन म्हणून पण वापरू शकतो. त्याला म्हणतात ऍब्स्ट्रॅक्ट नाउन, म्हणजे भाववाचक नाम. सो अन ऍब्स्ट्रॅक्ट नाउन इज द नेम ऑफ अ फीलिंग, क्वालिटी, स्टेट और आयडिया दॅट वी कॅन नॉट सी ऑर टच. म्हणजे एखाद्याची वैशिष्ट्य सांगायची, थोडक्यात विशेषण, ऍडजेक्टिव्ह हे सांगायचे, त्याला काय म्हणतात? एक प्रकारचं ते ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे. सो भावना, गुण, कल्पना ज्या आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाहीत अशा नावांना ऍब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणतात. सो कळाले नावाचे प्रकार काय काय आहेत? सो 5 प्रकारचे नाउन्स आहेत: कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन आणि ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. ओके. सो हे झाले नावाचे प्रकार. आता आपण छोटासा एक्सरसाइज करणार आहोत. कुठला एक्सरसाइज? तुम्हाला मी काही नावांची लिस्ट देणार आहे आणि त्याचे प्रॉपर मॅच द पेअर तुम्ही करून दाखवायचे. ओके. सो बघा इथे आपल्याला काय काय दिसतंय? मुंबई, स्कूल, टीम, गोल्ड आणि ऑनेस्टी. आता बघा इकडे दिसते कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, प्रॉपर नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आणि कॉमन नाउन. आता तुम्हाला प्रॉपरली त्याच्या जोड्या लावायच्या आहेत. सो मुंबई कुठल्या प्रकारचं नाउन झालं? सांगा बरं. करेक्टली इट इज अ प्रॉपर नाउन, राईट. सो स्कूल कुठल्या प्रकारचं नाव झालं? स्कूल मी कुठल्याही स्कूल बद्दल, कुठल्याही शाळेबद्दल बोलू शकते. सो इट इज अ कॉमन नाउन, राईट. टीम, आता इथे मी समूहाबद्दल बोलतीये, ग्रुप बद्दल बोलतीये. सो इट इज अ कलेक्टिव्ह नाउन. गोल्ड, गोल्ड म्हणजे मी एखाद्या वस्तू किंवा पदार्थाविषयी बोलतीये, बरोबर. सो इट इज अ मटेरियल नाउन. ऑनेस्टी, मी एखाद्या वैशिष्ट्यांबद्दल बोलतीये, एखाद्या कॅरेक्टर विषयी काही बोलताना सांगायचं असेल मला, तर मी ते बोलतीये की हा ऑनेस्ट आहे किंवा याची ही ऑनेस्टी आहे, बरोबर. म्हणजे काय? प्रामाणिकपणा. सो ऑनेस्टी. सो इट इज अ ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. सो तुम्हाला नाउन मधला डिफरन्स कळला असेल, टाइप्स कळले असतील. ठीक आहे. सो असे कुठलेही परीक्षेमध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करायला आले तर तुम्ही ते आयडेंटिफाय करू शकतात किंवा याचा जनरल लँग्वेज मध्ये पण आपल्याला कसा यूज करायचा आहे ते पण याच्यामध्ये तुम्ही तो करू शकता. ठीक आहे. फक्त एकच एक ऍडिशनल गोष्ट जी सांगायची राहून गेली. प्रॉपर नाउन ज्या वेळेस तुम्ही यूज करता त्यावेळेस त्याचं लेटर, फर्स्ट लेटर हे नेहमी कॅपिटल असतं. सो इट स्टेट्स दॅट इट इज अ प्रॉपर नाउन. म्हणजे तुम्ही सिटी, पर्सन, कोणाचंही नाव, कोणाचंही स्पेसिफिक नाव लिहित असाल त्याचं पहिलं लेटर कॅपिटल असलं पाहिजे. बाकी कुठलेही नाउन्सचे जे टाईप आहेत त्याचे लेटर्स कॅपिटल लिहिले नाहीत तरी चालतात, पण प्रॉपर नाउनचे लेटर्स जे फर्स्ट लेटर जे आहे ते कॅपिटल लिहिणं गरजेचं आहे. ते कुठेही आलं, सेंटेन्सच्या पहिले आलं, मध्ये आलं, शेवटी आलं तरी देखील ते लेटर आपण कॅपिटलच लिहितो. जसा आय आपण कॅपिटल लिहितो त्याचप्रमाणे प्रॉपर नाउन हे कॅपिटल लिहिण्याची पद्धत आहे. सो कुठेही आले तरी ते त्याचं फर्स्ट लेटर हे कॅपिटलच मला लिहायचं आहे. बाकी नाउन्सची लिहायची गरज नाही. बाकी नाउन्सचे लेटर्स पहिलं लेटर कॅपिटल लिहित नाही. सो कळालं सगळ्यांना? सो सगळ्यांनी याचा परत रिव्हिजन करा आणि नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण अशाच
याला नवीन टॉपिकला आपण भेटूयात. तोपर्यंत थँक्यू.